मित्रांनो नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय माता दी. शेतकऱ्यांची अवस्था, रात्रीच्या वेळेला पाणी पाजणे, शेतामध्ये येणे हे आपलं कामच आहे. शेतकरी म्हणलं की ते करणं भाग आहे. हे बघा शेतीच्या पाण्यासाठी आपल्याला धडपड चालली. शाळवा हे आपल्याला शाळवाचं पाणी पाजायचं चालले. त्यामुळं आता मोटर चालू करा. हे बघा खाली लाईट दिसते का तुम्हाला? ही लाईट दिसते ना, ही मोटर चालू करा खाली गेली. बाई ही लाईट दिसते का तुम्हाला? ती मोटर चालू करायला गेली ती. आणि ही आता पाणी ह्या शाळाला पाजायचं आहे नाईटला आपली दुट्टी लागली. आता डुळाच नाही, डुळाच पाणी पाजायचं डुळा. नाईट जिंदाबाद. कसं आहे, सगळ्या गोष्टी करायचं म्हणलं की नाही, खायचं म्हणलं की एवढं काम करावं लागतं. रात्रीची वेळ आहे, आता पाणी पाजायचं संपोस तर हे काय लय वेळ लागत नाही. 2 तासात आपण फ्री होतो. या आता मोटर चालू करायला गेले ते बघा. मोटर चालू करून खाली 2 माणसं लागतात. पाणी पाजायचं म्हणले की 2 माणसं. का तर ही MSCBची बॉम्बच की हो. ही MSCB सारखी लाईट जाते बघा. 5 मिनिटाला लाईट जाते. मग एकानं खाली पळत जायचं मोटरकडं, एकानं दाऱ्यावर उभं राहायचं. ही काम चालू असतं बघा. त्यामुळे 2 माणसं लागते तीच. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नाईटला लाईट असते या, डेला आपल्याला काम असते या. बरं, डेला पाणी पाजायचं म्हटलं तर आपली स्वतःची विहीर नाही, दुसऱ्याकडं मागून पाणी पाजायचं म्हणलं की अशीच बॉम्ब आले. तो मालक म्हणणार मला दिवसाचं पाहिजे, नाईटला पाजतोयस का तर पाज, नाही तर विषय सोडून दे, संपला विषय. मग काय आपण नाईटलाच पाणी पाजायचं. ही बघा पाईप हाताळली या. हे चेंबर आहे, चेंबर ह्यो आहे. आता हे खोरं आणली बघा दारी भिजवायला. मोटर चालू कराय खाली केली ती, काय सोडायचं पाणी आणि चालूच मग आपलं काम. मोटर चालू करायला गेली ती बघा नाईटच्या वेळेला. बघा तुम्ही शिट्टीतल्या लोकांना काय वाटतं माहिती आहे का? आहे लय स्वस्त द्यावं शेतकऱ्यांना. ही बघा शेतकऱ्याची अवस्था लई वाईट. आवाज येतो का तुम्हाला? पाणी आलं बघा, माझी पिचक मोटर चालू झालीच. पाईपातनं पाणी यायला सुरुवात होईल आता बघा. कसं आहे, शेतकऱ्याचं कामच असं आहे हो. आता मोटर खाली बटन दाबले, बटन दाबले म्हणले की पाणी येणार. बघा आवाज आला का? मारलीच की बघा आलं झालं चालू पाणी. आता सुरुवात आपले पाणी चालू. शेतकऱ्याचं कामच असं काय की कष्ट करणे. आणि शेतीतील लोकांना काय वाटतं रे, याला शेतकऱ्याकडे काय काम आहे त्याला? काम हे बाकी रातभर टिंबत माती जास्त काम करायला लागतं, तेव्हा शेतकऱ्याला पिकतं धान्य, तेव्हा ते शेतकरी खातो सुखानं 4 घास. नाही तुम्ही लोक काय पैसे टाकता आणि खाता. मला माहीत नाही तुम्ही पण नोकरी करता, कष्ट करता, पण शेतकरी एवढं हार्ड काम नाही करू शकत तुम्ही. मी तुम्हाला सांगतो का, तर शेतकऱ्याचं कामच असं आहे कष्टाचं. आपलं काम कसं आहे, आपलं काम करकरीत. हां, आपलं कामाला कसं आहे माहिती आहे का, की इकडं पाणी यायला लागले बघा, त्यामुळं जरा काहीतरी नियोजन लावायला लागतं, नाहीतर की ते फुगी येईल. बरोबर ना? मग फुगी येऊ नये म्हणून डोकं चालवणं गरजेचं आहे. इकडनं कोणतरी यायला लागले, मोटर बंद चालू करून यायला लागले. चला, धन्यवाद. असेच आमच्यावर प्रेम दया दाखवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय माता दी, जय शिवराय.